नमस्कार, वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस। भायखळ्याचे माजी आमदार आणि म्हाडाचे सभापती मधुअण्णा चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि आगामी ईदच्या निमित्ताने आपण त्यांच्याकडून जनतेकरता शुभेच्छा घेतोय। त्याचबरोबर वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांचा नेमका संकल्प काय आहे, कारण लोकसभेच्या निवडणुकीचं बिगल वाजलेलं आहे। दक्षिण मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी व्हावा म्हणून अण्णांकडून नेमके कसे प्रयत्न सुरू आहेत आपण त्याबद्दल जाणून घेतोय। अण्णा नमस्कार, आपलं स्वागत आहे। प्रथमतः आपलं वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन। धन्यवाद। माझ्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतात माझ्या भागातील आणि विशेषतः मुंबई शहरातील अनेक कार्यकर्ते आणि माझ्या गावावरून सुद्धा माझी जी गावकरी मंडळी आहेत ती सुद्धा अभिष्ट चिंतन करायला या ठिकाणी आली। त्याबद्दल प्रथम मी सगळ्यांचे आभार मानतो आणि त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो। आपण आता येणारा गुढीपाडवा आणि त्यानंतर येणारी ईद, तर मी येणाऱ्या गुढीपाडव्याच्या समस्त हिंदू समाजातील आमच्या लोकांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या ईदच्याही सगळ्यांना शुभेच्छा देतो। हा रमजानचा महिना मुबारक महिना आहे, पवित्र महिना आहे। त्या पवित्र महिन्यामध्ये मुस्लिम लोक मस्जिदमध्ये जाऊन नमाज पढतात, दिवसभर रोजाचा उपवास करतात, संध्याकाळी त्यांचा उपवास खोलला जातो आणि सकाळी सेरी करून पुन्हा उपवास भरला जातो। तर या पवित्र महिन्यामध्ये जे आमचे मुस्लिम बांधव एक महिनाभर उपवास करून ईदच्या दिवशी सर्व लोकांची गळाभेट घेतात आणि खऱ्या अर्थानं सर्वधर्म समभावाची भूमिका त्याच्यातून निर्माण करतात। त्याबद्दल त्यांना द्याव्यात तेवढ्या शुभेच्छा करूया। आपण आता मला विचारलं की आता निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। निवडणुकीचं बिगुल वाजलं तर निवडणुकीचा कार्यक्रमच चालू झालेला आहे। पहिल्या फेजच्या लोकांनी अर्ज भरलेले आहेत, अर्ज त्याचे स्वीकृत झालेले आहेत, काहींनी अर्ज मागे घेतले आहेत। आता दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीचे पण अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। मला खात्री आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला रिझल्ट आणेल आणि साधारण 30 ते 32 खासदार महाविकास आघाडीचे निवडून येतील, याच्याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्र पवार हे तीन मिळून आम्ही आणि आमच्याबरोबर अनेक पक्ष आहेत, शेकाप असेल, आप असेल, म्हणजे जे आमचं इंडियाचं गठबंधन आहे त्या गठबंधनमध्ये असलेले जे 27-28 पक्ष आहेत हे सगळे पक्ष आम्ही एकत्र मिळून काम करत आहोत मुंबई शहरामध्ये। आणि मुंबई शहरात काम करताना ज्या गेल्या 10 वर्षामध्ये या देशातल्या लोकांवरती जी पीडा झालेली आहे ती पीडा दूर करण्यासाठी, म्हणजे सर्वसाधारणपणे भारतीय जनता पार्टीचं जे सरकार या देशामध्ये आलं आणि अच्छे दिन देणार, तुमच्या खिशामध्ये 15 लाख टाकणार, काळा पैसा आणणार, तुम्हाला सर्व सुविधा देणार, महागाई आटोक्यामध्ये आणणार, एवढंच नाही तर 2 कोटी बेरोजगारांना दरवर्षी नोकऱ्या देणार, म्हणजे 10 वर्षामध्ये 20 करोड लोकांना बेरोजगारांना रोजगार देणार, अशी बरीच सारी आश्वासनं देऊन लोकांना भुलभुलैया केला, लोकांवरती एक वेगळी त्यांनी छाप निर्माण केली आणि आपल्या खोट्या बोलण्यातून, झूट बोलण्यातून लोकांकडून भरभरून मतं घेतली। 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा पुलवामासारखा एक देशाच्या संरक्षण खात्यातल्या जवानांचा बळी देऊन लोकांना देशातल्या फसवलं गेलं आणि त्यांच्यावरती मतं मागून घेतली। आणि आतासुद्धा एक श्रीलंकेमधलं आयलंड जे 1974ला इंदिरा गांधींच्या काळामध्ये त्या वाटाघाटीमध्ये श्रीलंकेला स्वीकृत केलं होतं, करारनामा झाला होता, ते कुठंतरी बाहेरचं उपसून काढायचं आणि मग देशातल्या लोकांची दिशाभूल करायची, ही काँग्रेसनं हे फार पातक केलं होतं। अरे पण ज्या देशामध्ये साध्या सोयीचं निर्माण होत नव्हतं
त्या देशाला प्रगतीच्या पथावर घेऊन जाण्याचं काम काँग्रेसनं केलं. ज्या देशामध्ये साधं अन्नधान्य निर्माण होत नव्हतं, जोपर्यंत अमेरिकेतून येणारी बोट आपल्या धक्क्याला लागत नव्हती, तोपर्यंत रेशनवरती आपल्याला गहू मिळत नव्हता, त्या देशाला संपूर्ण अन्न प्रक्रियेमध्ये काँग्रेस पक्षानं स्वयंपूर्ण केलं. ज्या देशामध्ये साधी सुई निर्माण होत नव्हती, त्या देशाला चंद्रावर नेऊन ठेवलं. ज्या देशामध्ये साधे फक्त 16 फोन होते, त्या फोनच्या ऐवजी ह्या देशामध्ये सगळी यंत्रणा देशामधली फोनवर चांगली झाली. ज्या देशामध्ये गाड्यांची निर्मिती होत नव्हती, ज्या देशामध्ये रस्ते नव्हते, ज्या देशामध्ये वीज नव्हती, त्या देशाची प्रगती खंडप्राय देशाची करून काँग्रेस पक्षानं फार मोठं योगदान करून त्या खंडप्राय भारत देशाला अतिशय प्रगतीकडे घेऊन गेले. ज्या देशामध्ये लोकांच्या अंगावर वस्त्र नव्हतं, अन्न वस्त्र आणि निवारा ही प्राथमिक लोकांची गरज होती, ती गरज भागवण्याचं काम काँग्रेस पक्षानं केलं. आणि आता ह्या वेळेला आल्यानंतर 70 साल में आपने क्या किया? अरे 70 वर्षामध्ये आम्ही हेच केलं, सर्वधर्म समभावाची भूमिका त्या देशामध्ये राबवली, या देशातल्या सर्व धर्माच्या लोकांना एकत्रित ठेवलं. आणि तेवढंच नाही तर या देशातल्या गोरगरिबाला, या देशातल्या बेरोजगारांना, या देशातल्या सर्वसामान्य कामगाराला, शेतकऱ्याला, या देशातल्या मजुराला, कष्टकऱ्याला त्याचं प्राधान्यानं काम करण्यासाठी मदत केली. काँग्रेसच्या काळामध्ये शेतकरी सुखी होता, महिलांवरती अन्याय करताय. ज्या देशांच्यामध्ये महिलांची सुरक्षितता होती, काँग्रेस पक्षानं ज्या वेळेला अनेक सार्वजनिक सुविधा निर्माण केल्या, आता ते विकायचं काम तुम्ही केलं. या देशामधलं रेल्वेचं जाळं एवढं मोठं होतं, त्या देशातले विमानतळ एवढी मोठ्या संख्येत होती, ती तुम्ही एका उद्योगपतीला विकायचं काम करताय. आणि तुम्ही 2-4 उद्योगपतींची कर्ज माफ करून